संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया समाजाची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. असू द्या बाबा, आता कीर्तनाला सुरुवात झाली. असू द्या. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग, विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा ताटीपर प्रकरणातील संत कोणाला म्हणतात हे सांगणारा आजचा अभंग. विठाल विठाल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा. आज पवित्र अशा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्री दत्त जयंती सोहळा दरेवाडी या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे आदरणीय श्री समीर शेठ संजय वाडकर व श्री प्रथमेश दादा वाडकर, या दोन्ही सौजन्य दातेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक सूचना आहे, थोडा आवाज द्या. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? परत सांगतो. टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवली तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उग 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी वाजवायची? तरी काहींना अजून करंट लागला नाही, ते हळूहळू लागल कीर्तन संपेपर्यंत. पुरुष मंडळीला जरा विनंती आहे, तुम्हाला तिकडून काय दिसतंय? इथं समोरून बसा ना. मागची मंडळी, ही जागा तुमच्यासाठीच आहे. हे मागं जे बसलेले आहे ना, त्यांनी इथं बसा ना मधी. विढाला 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 विढाला. अखंड हरिनाम सप्ताह आहे. समस्त ग्रामस्थ दरेवाडी कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला घेऊन. झाले का सगळे? चोपदार, मला इथं कोणी खात नाही, तुम्ही तिथं थांबा त्या पोरांपाशी, त्यांना जरा बाजूला करा. जाऊ जाऊ चालायचं. लहान मुले देवा घरची. तुम्ही काय आजारी आहे का? मग बोलत जा. लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असतं तो? असू द्या, त्यांना पोरांना थोडं शांत करा. विठाला 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 टाळ वाजवा, टाळ. विठाला 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 विठाला. अखंड हरिनाम सप्ताह आहे. वर्ष किती आहे? 20वं वर्ष. वा वा, 20 वर्ष झाले या सप्त्याला. मग हे जे 20 वर्ष आहेत, या 20 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. हा, भरपूर महाराज लोक तुम्ही म्हणले. त्यातले कितीतरी महाराज लोक वाट, ते म्हणतात वाट लावले असतील. त्यातले किती महाराज, हा मध्ये करोनाचा काळ होताच ना. नाही तुमच्यातलं नाही, महाराज इथं जे आणले त्यातलं सांगतो मी. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले 20 वर्षात. मग हा सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय, कशासाठी करायचा सप्ताह? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का हा? नाही. ऐका, सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. आता पूर्वीचे जे लोक होते, पूर्वीचे ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जा, कसे होते? देशप्रेमी. पूर्वीचे लोक कसे होते बाबा?
देशप्रेमी, आताचे देशी प्रेमी. पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे, कशासाठी? आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खलास. खलास. विठाला विठाला विठाला. शाळेत जाणारे मुलं खायत काही तो कोण शाळेत जाते ना? मराठी मीडियम का इंग्लिश? इंग्लिश मीडियमला आहे का? प्लेज आहे का शाळेत? प्लेज काय आहे? प्लेज इंडिया इज माय. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव बरं. वा वा वा. इंग्लिशमध्ये इंडिया इज माय कंट्री, मराठीत भारत. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरलाय. भारत कोणाचा? का आपला? शब्द काय वापरलाय? माझं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आपण म्हणतो गाडी, पुरुष मंडळी गाडी, आवाज होता ना, गाडी माझी. बंगला, जमीन, बायको माझीच ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं मला. माझं म्हटल्यावर प्रेम. आता मंदिर आहे, मंदिर. मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं गावचं मंदिर, आपलं मंदिर, सार्वजनिक मंदिर. सार्वजनिक झालं आपलं म्हटल्यावर. हो, जसा माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटला माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम असते. जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. देशाविषयी प्रेम असावं. देशाविषयी आस्था निर्माण होते महाराज सप्तेमुळं. पूर्वी लोक म्हणायची आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? कशाचा? सोन्याचा. खरंच आहे ना महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय हिंद जय हिंद. देशाविषयी प्रेम असावं. दुसरा गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी आपला काय? माणुसकी आपला काय? धर्म आहे. काय? धर्म आहे. महिला मंडळ काय टेन्शन बिन्शन कोणाला काय? असं फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलंय? अहो कोण आलंय? मी आलोय. मी कसा दिसतोय? हा कसं दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं असं खुश राहा. पुरुष म्हणजे तुमच्यावर काय कर्ज बिर्ज कोणावर माग? हा. आणि असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. हा असं नको व्हायला. असं फ्रेश बसा. असं टेन्शन मध्ये बसू नका. विढाला विढाला विढाला. हो, माणुसकी आपला धर्म आहे. माणसानी माणसावर प्रेम करणे, माणसानी माणसाला मदत करणे हा काय आपला धर्म आहे का नाही? धर्म टिकवला. कोणी टिकवला? आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे. कोणामुळं? धर्म टिकला कोणामुळं? आता मंदिरावरती कळस कोणामुळे? हा कोण म्हणलं? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरं राहिले असते का? मंदिरावरती कळस, दारापुढं तुळस. तुमच्या सप्त्याला 20 वर्ष झाले असते का?
आजचा महाराज आला असता का? नाही, सप्ताच नाही तर महाराज कुठं? मग हे सगळे उपकार कोणाचे? शिवाजी महाराजांचे. महाराज त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांचे चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. आता खरे उपकार कोणाचे? जिजाऊ माँसाहेबांचे. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी, अरे जय भवानी. महाप्रसाद नंतर आहे ना, म्हणून असे. बाबा म्हणतात पहिला असतं तर घरी पोचले असते. असं काय सांगावं. बाबा वन साइड गप्पा मारतात आपल्यासोबत. कीर्तन बाजूला, बाबांच्या गप्पा एका बाजूला. ऐका, धर्म टिकवला शिवाजी महाराजांनी. प्रमाण धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे सप्ताह कशासाठी करायचा हा? मग गेलं बॉम्बलं कीर्तन. देव, देश आणि 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष, दिवस, दुसऱ्या दिवशी सेवा कोणाच्या वाट्याला आली? माझ्या वाट्याला. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात, मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला टाळ वाजवा. वा. आजचा अभंग संतपर प्रकरणातील आहे, मुक्ताबाईंचा आहे. हो. वारकरी संप्रदायाची आपण परंपरा जर शोधून पाहिली तर नीट लक्ष द्या. माऊली महावैष्णव कोणाचे अवतार? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सदा माझा ज्ञानेश्वर, सदा
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हो. निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार. सोपान बापा ब्रह्म सोपान तो झाला. आणि मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जाणे लागे बाई. दासी जाणे लागे बाई. दासी जाणे लागे बाई. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. दासी जाणे लागे बाई. दासी जाणे लागे बाई. दासी जाणे लागे बाई. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. 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 मुक्ताबाई कोणाचा अवतार? आदिशक्ती मुक्ताबाई. दासीजनी लागे पाई. आता नीट लक्ष द्या. मुक्ताबाई हे आदिशक्तीचा अवतार आहे. पण याच्या पुढं जाऊन सांगू का? मुक्ताबाईचं वय 9. किती? आणि चांगदेवाचं किती? 1400 वर्ष. हो. 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाला काय आणलं? शरण आणलं. काय आणलं? शरण आणलं. मग याच्यावरून एकच शिकायचं, माणसाने कधी वयावर जाऊ नये. कशावर जाऊ नये? वयावर. कशावरून? मुंगी केवढीशी आहे? केवढीशी? एवढीशी. हत्ती भला मोठा. पण मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली, हाती बी येडेवणी करतो. वयावर जायचं नाही. हो. मुक्ताबाई 9 वर्षाची, चांगदेव 1400. बरं, चांगदेव काय साधा होता का? साधा होता का? अजिबात नाही महाराज. चांगदेव नुसता बोलत नव्हता महाराज. हातात होता नाग. हातात काय होता? बसायला होता वाघ. कळतो का? वाघ तुमच्या इथं आहे का? त्याला वाघ नाही म्हणत. हा, बिबट्या. हा, बिबट्या. वाघ. आत्तापर्यंत बघा, वाघा पुढं जायची डेअरिंग इतिहासात 3 जणांनी केली. हो, नीट लक्ष द्या. चांगदेवाला बसायला होता वाघ. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघच फाडला. 4था वाघा पुढे गेलाच नाही. आणि जो गेला तो परत माघारी का आला नाही. चांगदेव होता महाराज तो. ऐका. हो. हातात होता नाग, बसायला होता. माऊली भिंतींवरून बसून आले. हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताबाई म्हणाले, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. मग चांगदेव म्हणाले, आता काय मागायला उरलं नाही का? गोरो पुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा गुरुपुत्र झाला. चांगे देव मेरे आदि जन्मालो. चांगे देव मेरे आदि जन्मालो. चांगे देव मेरे
सांग देव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्त यायचं. हो, म्हणून वयव जायचं नाही. आता पुढचा नीट मुद्दा ऐका. हो, या अभंगाची निर्मिती कधी झाली हे नीट लक्षात घ्या. माऊली महावैष्णव ज्ञानोबाच्या रस्त्याने चालले होते. समोरून एक सात्विक माणूस आला, डोक्याला गंध, पांढरे कपडे, सात्विक विचाराचा, असा शुद्ध आचरणाचा माणूस समोरून आला. आणि समोरून आल्यानंतर त्यांनी माऊलीला पाहिलं आणि माऊलींना पाहिल्यानंतर माघारी फिरले आणि कपड्याने आंघोळ केली. कोणी? त्या माणसाने. माऊलीने ते पाहिलं आणि माऊलीने त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं? तर तो माणूस म्हणाला मला विटाळ झाला. काय झाला? विटाळ झाला. कोणा झाला? मी संन्यासाच्या मुलाचं तोंड पाहिलं, मला काय झाला? विटाळ झाला. असं म्हणल्यानंतर माऊली दुःखित अंतकरणाने मागं फिरले, कोपीचा दरवाजा लावून घेतला आणि आत रडत बसले. बघा, जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये, पण माऊलींना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये. हो, माऊली आतमध्ये रडत बसले, मुक्ताबाई आले, मुक्ताबाईंनी समजवलं. 11 अभंगाचा उपदेश केला, त्याला ताटीचे अभंग म्हणतात. आणि त्याच्यात 5वा क्रमांकाचा अभंग आज सेवेला आपण घेतलं. माऊलींना म्हणाले तुम्ही रडू नका, तुम्ही योगी आहात, साधू आहात, लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, दया आणि क्षमा करायला शिका. कारण ज्याच्याकडं दया आहे आणि क्षमा आहे त्याला संत म्हणतात. अभंगाचं प्रथम चरण.
सुंदर. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्हाला असं हळू बोलले कळतं का? मग मी एवढा जीव कशाला काढला असता? सोपं नाही महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही. त्याच्या मागं तप आहे महाराज. रियाज करावा लागतो. 7-8 वर्षाचं तप असतं, तेव्हा एवढं सुंदर गाता येतं महाराज. माझा मित्र होता आळंदीला 6 वर्ष. किती फक्त धोतरच नेसायला शिकला 6 वर्षात. सगळ्यांना जमल असं नाही. मृदंग वाजवणं सोपं आहे का? नाही महाराज. बोटं फुटतात रियाज करून करून, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं महाराज. सोपं नाही. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही मायापुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. बरं ते जाऊ द्या. इथे एवढे सुंदर गायक आहे, वादक आहे, आम्ही सगळे महाराज मंडळी आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात वाटत असेल ना की महाराज लोकांची लय मजा आहे. कुठंतरी येत असं बाबा यांची मजा आहे बाबा. पण मजा नाही. तुम्हाला उत्तर देऊ का याचं? रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट, इंग्लिश मिडियम. रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट कुठं उडतं? हा, आकाशात. आता रॉकेट आकाशात उडल्यानंतर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला रॉकेटलाच माहित ना बाबा. मग तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटतं बा महाराज लोकांची मजा आहे, पण आमच्या मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं नाही. बघायला सोपं आहे पण अवघड आहे महाराज. मी सांगत नाही कीर्तनामध्ये, पण मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती दिवस आहे गाडीत आणि रात्रही? घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही काही घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो, पहिल्या कुकरमध्ये बटाटा, तसं आम्ही दिवस रात्र गाडीमध्ये शिजतो महाराज. पण हे तुमचं प्रेम आहे महाराज, बाकी काय. कारण हा सुख सोहळा स्वर्गे नाही. एक जण तर नुसताच कानायचा माझ्या पुढं, मित्र होता माझा, नुसताच कानायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, असं फिरवलं त्याला महाराज. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या तेव्हा कळे, जावे त्याच्या तला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. महाराज सोपं नाही महाराज. हो, पण हा आनंद लोकांना मिळतो, आपल्याला सर्वांना मिळतो, समाजाला मिळतो, पण देवांना मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता तिथे मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हो, सोपं नाही महाराज. हो, आता सप्ताह महाराज दत्त जयंती निमित्ताने, बरोबर का नाही? मला सांगा, आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? मोकळ्या मनानं बोला, डोकं खाजून उत्तर द्या, आपल्याकडे टाईम आहे.
जास्त मंदिराची गरज आहे का हॉस्पिटलची? बरं मी सांगतो ऐका, आपण जर आजारी पडलो आजारी, तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? अहो आहे का नाही? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? असं बोलत जा. आहे ना? हां, म्हणजे आपण आजारी असलो दवाखाने आहे, पण आज जगामध्ये 60% लोकांना मानसिक आजार आहे. मानसिक आजार म्हणजे मनाचा आजार. मग शरीराचा दवाखाना आहे, मनाचा नाही. मग हे काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर. म म्हणजे मानता, दे म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मानता, दिव्यता, रम्यता ज्या ठिकाणी एकत्र असतं त्याला काय म्हणतात? मंदिर. मन जिथं रमतं त्याला मंदिर म्हणतात. आणि दत्तात्रयांचंच मंदिर आहे ना? हां, आणि जयंती दत्तांची आहे महाराज. बघा, देव भरपूर आहेत, पण एकमेव देव असा आहे की त्या देवाची गुरु म्हणूनही पूजा केली जाते आणि भगवान म्हणूनही पूजा केली जाते. श्री गुरु दत्तात्रय आणि दत्तात्रय भगवान. गुरु म्हणूनही पूजलं जातं आणि भगवान म्हणूनही पूजलं जातं महाराज. हो, भक्तांवर कृपा करणारा देव, भक्तांसाठी धावणारा देव, हो, भक्तांना मुक्ती मिळवून देणारा देव म्हणजे कुठला देव? दत्तात्रय महाराज. हो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे दत्तात्रय भगवान, हो, किंवा श्री गुरु दत्तात्रय. हो, उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्यांच्या अधीन ते कोण? श्री गुरु दत्तात्रय. हो, दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तीन. तिघांनी केलेलं दान म्हणजे दत्तात्रय. किंवा पुढचा अर्थ आहे का? दत्त म्हणजे परब्रह्म आणि त्रय म्हणजे आत्री ऋषींचा पुत्र म्हणून दत्तात्रय. हो, आणि दत्त जयंती निमित्ताने हा सप्ताह आहे महाराज. हा आनंद घ्या महाराज. हा आनंद कुठं दुसरीकडे भेटत नाही महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून संत कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, ते कोण? संत. म्हणून मी नेहमी सांगतो, क्षमा करायला शिका. घरामध्ये सुद्धा पती पत्नीने एकमेकाला काय केलं पाहिजे? क्षमा करा. चुकलं तर सोडून द्या, क्षमा करायला शिका. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं लग्न झालं का? हा, पण उत्तर बरोबर देत आहे. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं म्हणजे पत्नी. म्हणजे पुढचं नवरा, मागचं बोलत जाणं मागचं. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? मागच्या चाकाला आहे, म्हणून ते थोडं भाव खातं. पण मी इथून सांगतो, मागच्या चाकाला भाव खायची गरज तुम्ही म्हणाल का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं कुठं जाणार आहे? अहो, खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा का नाही? समतोल असावा, एकमेकांना समजून घ्या. आणि याचं पुढचं वाक्य तर तुम्हाला लय आवडेल, बोलू का? बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा, तुम्ही मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त मी मगाशीच म्हणलं ना, बॅलेन्स महत्वाचं आहे, समतोल असावा, एकमेकांना समजून घ्या. लग्नाचं तर लय अवघड महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही मायक काय पाहता? अहो, माझं झालंय. यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही? असं नाही महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकतं, रोज एकच. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ
कैसे हुआ, पुढं काय, क्यों हुआ, अच्छा ती खालची म्हणते कब हुआ. आता मला कवा बोलवलं होतं मला विचारते. शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी पचताय. लय अवघड आहे महाराज. म्हणून प्रेमाने राहा, आनंदाने राहा महाराज. घरात चांगलं वातावरण राहू द्या. घरात एक मत पाहिजे, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. आता एक मत नाही महाराज. मी नेहमी सांगतो, ज्या घरामध्ये एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी लय महत्त्वाची. नाहीतर मग तुम्हाला सांगू का, असं मोठं खटलं कळतं तुम्हाला, हा म्हणजे मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण काय, घरात काय नाही, एकी नाही. एकी असावी. चांगलं जगा, चांगलं आयुष्य जगा. मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा नाही. चांगलं बोला, चांगलं वागा. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे. बोललं पाहिजे चांगलं. आपल्याला बोलायचं कळत नाही. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे, वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे, असं आपलं काय पाहिजे, बोलणं पाहिजे. आपलं तसं बोलणं नसतं महाराज. तुम्हाला उदाहरण देऊ का? मी एका पुस्तकात असं वाचलं होतं, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, बोला बोला, दुसऱ्या कानानं, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही, त्यांचं मन भरत नाही, भरत अजिबात नाही. आणि सांगताना प्रत्येकीला एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्या गावाला सांगत सुट्टी. माझं काय म्हणणं आहे, जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललंच पाहिजे ना. पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता येतं, मौन राहता येतं, तोच खरा शहाणा. रागात सुद्धा माणूस काही बोलून जातो. मी नेहमी सांगतो, रागात ओरडायला ताकद लागत नाही, रागात शिव्या द्यायला ताकद लागत नाही, रागात मारामारी करायला ताकद लागत नाही. रागात जी खरी ताकद लागते ती शांत बसायला. बघा, शब्द निघतात हृदयातून, पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. हो, चांगलं बोला, चांगलं वागा. काही ना बोलायचं कळत नाही महाराज. एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली, आणि हा काय करत होता, जेवत होता. आणि तो आपल्या बायकोला म्हणतो, वै ग, आज भाजी मामीने केली काय ग, भाजी मामीने केली काय ग. बायको किचनमधूनच पळत आली, म्हणली, बाया तुम्हाला कसं काय कळलं, भाजी माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय. तर म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे थोडंच बोलणार पण झटका. चांगलं बोला ना, तोंड दिलं आपल्याला देवाने, चांगलं बोललं पाहिजे. मागं मी कीर्तनाला गेलो कर्नाटकमध्ये, कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला, खिशातून 500ची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. म्हणला, महाराज आशीर्वाद असू द्या. म्हणले, ही नोट कशासाठी? तर म्हणतो, काय बोलता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं, कुठं चालत नाही ती इथं चालन काय? बोलायचं कळलं पाहिजे. देवाने आपल्याला तोंड दिलं, चांगलं बोला. वाणी माणसं चांगली असावी, हो, समाधानी असावं. हो, आज माणसाला तुम्ही मंदिरात जाता का? मी जाऊ का? मग बोला ना, मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी 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 भेळ. आम्हाला आवाज ना, सुखी ठेव. कोणाला? देवाला. मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हा, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपला स्वार्थ आहे महाराज. देवाकडं मागताना सुद्धा स्वार्थी आपण.
आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की देवाला मागायची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? देवाला सगळं कळतं ना, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे घाणे, देवाला सगळं कळतं, आपण मागायची गरज नाही. हो बघा, मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है, वहाँ गरीब बाहर भीक मागता है और अमीर अंदर भीक मागता है. बाहेरच्या भिकाऱ्याच्या 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला भिकारी कोटीनच मागत असतो देवाकडे. मग बसणारी मंडळी खरा भिकारी कोण? आतमधला भिकारी. भिकाऱ्यांचं तर लय अवघड झालं महाराज. मगाशी आम्ही कार्यक्रमाला येत होतो कीर्तनाला, आणि आता असे पांढरे कपडे दिसले, सिग्नलवर एक भिकारी माझ्या जवळ आला गाडीपाशी. काचा वाजवलं, मी काच खाली घेतली. तो म्हणला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय, मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि दिली त्याला. म्हणलं जा. तो थोडं पुढं गेला आणि परत माघारी आला. म्हणलं महाराज अजून 10 रुपये द्या. हे म्हणलं आता तर दिले. तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का वय? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? नाही. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज काय सांगतात. पण खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी महाराज. हो, असे काही कामाचे नाही. समाधान फार महत्वाचे. आता आहे का समाधान? महिला मंडळ आहे का? इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकीचा सुद्धा हात वर नाही बरं का. आणि ज्यांनी कोणी केला असेल एकीनं, हा केलाय ना, राहू दे थोडा वेळ बघू द्या त्यांना हात तुमचा. ज्याने कोणी केलं त्याने सुद्धा हात खाली का, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. त्यामुळं काय समाधान नाही महाराज. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड, याच्या छातीत चमक आली, बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना घेणं देणं, कारण काय नाही, त्याला समाधान नाही. समाधान पाहिजे, हसलं पाहिजे माणसानी, कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, आणि गर्दीत घुसता येतं, हा घुसता येतं. आनंदाने प्रेमाने हसून खेळून राहिलं पाहिजे महाराज. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही महाराज. हो, संत कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, ते कोण? संत. पण अजून एक संतांची वैशिष्ट्य आहे, अभंगाचं 2रं चरण. Oh,
त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आवडलं की टाळ्या वाजवायचं महाराज, मग कसं उत्साह राहतो. हो काय महाराज आपलं नाव काय? ओमकार महाराज जठाळे. आणि तुमचं? पवन महाराज लादे. या दोन्ही महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर गायन केलं महाराज. हो. आणि आजचे जे मृदंगवादक आहे त्यांचं नाव वैभवच आहे का? नाही मग काही विषयच नाही, वैभव नावाची माणसं हुशारच असतात. वैभव महाराज ढवळे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. सुंदर महाराज, सुंदर गायन, सुंदर वादन महाराज, खूप सुंदर नियोजन आहे महाराज. हो. लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणार. ज्याच्याकडे लोभ नाही, अहंता नाही, ते संत. आता पुढचा मुद्दा ऐका. लोभ नाही असा माणूसच नाही. तुम्ही रस्त्यावरून चालले आणि तुम्हाला जर 50 रुपयाची नोट दिसली, तुम्ही म्हणाल ज्याची आहे तो घेऊन जाईल, आपल्याला काय करायचंय असं म्हणाल का? नाही नाही, उचलल्याशिवाय राहणार. म्हणजे लोभ लोभ प्रत्येकाला आहेच ना. लोभ प्रत्येकाला आहेच ना महाराज. कोणाला लोभ नाही? प्रत्येकाला लोभ आहे महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस, कोणाला पैसा आवडत नाही? हात वर करा. मी सांगायला हात वर केलाय बरं का, तर म्हणशाल मला आवडत नाही. पैसा आवडत नाही असा माणूस सब पैसे के भाई, सब पैसे